आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोकण जत्रा भरलेली आहे आणि त्याच निमित्ताने आम्ही आलो आहोत कोकण जत्रा बघण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा या. तर आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. लेट्स गो. गणपतीपुळे बघ. इथं आपली काही ठिकाणे आहेत आपल्या कोकणामधली मंडळी. हे गंगापुरी बोलतात ना, ते आहे ना गंगा नदी वगैरे ते बोलतात ना, की फक्त त्याच महिन्यामध्ये असते. अभी लेट हो गया इसलिए. हाँ हँडमेड आहे. 300 रुपये. हँडमेड आहेत. हे कशासाठी उपयोगी करतात ताई? ही डायबिटीज आणि हेअरफॉल कमी होते त्याला. अच्छा, डायबिटीजसाठी पण. म्हणजे हे कसं खायचं? रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे 1 चमचा. हां. सकाळी द्यायचं. अच्छा, त्याच्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये येते. हीट वगैरे पूर्ण कमी होते. आपलं फालुदामध्ये वगैरे असतं ना. हां. सेम ते. अच्छा, मम्मीला घे. और ये कुर्तीज? पॅन्ट सेट आहे. पॅन्ट सेट आहे. 700 से स्टार्टिंग आहे. अच्छा, कॉटनचं आहे. हे पटियाला पॅन्ट आहे का? कॉटन आहे. टाईप आहे. लावून बघ जरा श्रीनिधी. नॉर्मल पॅन्ट आहे. नॉर्मल पॅन्ट आहे. नॉर्मल पॅन्ट आहे. डिझाईन वर्क साईज वर्क मध्ये सुद्धा आहे. ऑफसेट वगैरे भारी आहे. हा पण छान वाटतोय ना. चनिया चोली भी है. चनिया चोली भी है. लास्ट वाली ना. वो लास्ट वाली है क्या? कैसी है प्राइस उसकी? वो 2500 का है. और डिजाइन भी है अलग अलग कलर डिजाइन. ओके. तर मंडळी इथे तुम्हाला घागरा चोली सुद्धा मिळते आपल्या कोकण जत्रेमध्ये. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. एक सैंपल ओपन करके दिखाओगे क्या? चनिया चोली का? हाँ. चनिया चोलीचे इतके सुंदर कलर आहेत ना की तुम्ही इथे कोकण जत्रेमध्ये येऊन घेऊ शकता. आणि ते सुद्धा एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आहे. आणि इतके सुंदर आहे ते अप्रतिम. एक खोल के दिखाओ ना. वाव. बघा, आपल्याला जशी साडीसारखी ओढणी मिळते तशी मिळणार आहे घागऱ्यामध्ये. बघा, आणि इथे आपला घागरा सुद्धा आहे. तर एकच कलर नाही आहे, असे अनेक कलर आहेत. 2 कलर सुद्धा आहे. ग्रीन घागरा आएगा, येलो ओढ़नी आएगी. अच्छा. और ये जयपुरी आहे. जयपुरी. मंडळी जयपुरीचे कलेक्शन आहे ते तुम्हाला कोकणामध्ये मिळत आहेत. जयपुरीचे कलेक्शन तुम्हाला कोकणामध्ये मिळत आहेत. म्हणजे तुम्ही नक्की या. उद्याचा एक लास्ट दिवस आहे, नक्की बघा. खूप सुंदर आहे. एक ही दिन है ना कल? कल लास्ट है. 4 दिन था ना. आज सेकेंड दिन. आज 3rd दिन. 23 से स्टार्ट था.
काय झाले हां. चोकोस खाऊन बघ मला नको. अरे चोकोस सीड्स आहे का ते ह्याच्यामध्ये मिळतात नाचणीचे नाचणीचे हे नाचणीचे आहेत म्हणजे घरातून बनवले प्रोटीन युक्त आहे. किती घेते तुझे 200 फोन पे काय करू शकतो ऑनलाईन? द्या ना जस्ट सुट्टे नाही मग. छान आहे. सांगा आता तुमच्याकडे काय काय पदार्थ आहेत? आमच्याकडे मेथी लाडू आहे, ड्रायफ्रुट्स लाडू आहे, नाचणीचे लाडू आहेत, ही ओट्स चकली आहे, नाचणीची चकली आहे आणि आपली भाजणी चकली आहे विथ ही मखान आहे, चीज मखान आहे आणि हे नाचणीचे चोकोज आहेत आमच्याकडे. ते आता मी खाल्ले ते चोकोज तुमचे म्हणजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी हेल्दी आणि तुपातले आणि म्हणजे हे बनवलेले ते पण गुळामधले शुगर न यूज करता डायबिटीज पण खाऊ खाऊ शकतात. आणि ते पण बोलतात ना सगळं होममेड बनवलेलं आहे आणि खूप चांगलं वाटतं. कशी आहे ह्याची एक प्राईस? हे आहे ना ते 250 ग्रॅम आहेत, तर 250ला आहे. मेथीचे लाडू आहेत. मेथी लाडू आहेत ते. आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत ते पण 250ला आहेत. 250. सो मंडळी बघा तुम्हाला घर बस म्हणजे बोलतात ना होममेड लाडू मिळणार आहेत. ते सुद्धा मेथीचे आपण दुकानात घेतो ते खूप दिवसांनी बनवलेले असतात, पण ह्यांनी घरातून बनवून विकत आहे मंडळी. आपल्याला जास्त त्रास घ्यायची गरज नाही, तर आपण ह्यांच्याकडनं ऑर्डर करू शकतो. आणि ह्यांचा शॉपसुद्धा आहे, तर हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला. बच्चों के लिए नाचनी का ट्राई करोगे? अजून काय आहे? बच्चों के लिए चॉकलेट ट्राई करके देखो. बोला मॅडम. ड्रायफ्रुट्स लाडू आहे, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स लाडू पापड आहेत सगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये 7 सीड्स आहेत. हे ड्रायफ्रुट्स ते बाल्तिनीला वगैरे देतात ते आहेत का? कोण आहे? प्रेग्नेंट राईट. हे नाचणी लाडू ते देतात. आणखी हे जे लाडू आहेत ना हे मुलांसाठी 7 सीड्स आहेत त्याच्यामध्ये, जे आपण खात नाही कधी आपल्याकडे म्हणजे भेटत नाही असं, तसे हे 7 सीड्स मध्ये आहे. क्रीम हे वेगवेगळे आहेत का? चीज मॅडम थोडी आहे. याद आहे ड्रायफ्रूट लाडू हे चीजचे आहेत. चीज आहे, हे चीज मखान आहे. चीज मखान घेऊ ना चालू हे. आणि हे नाचणीची चकली पण आहे. पापड कुरडई सगळं हेल्दी आहे तुमच्याकडे. लहान मुलांचे बघा. नाचणी कोणी असं खात नाही ना, तर ह्याच्यातून ते ड्रायफ्रूट लाडू मेथी लाडू होममेड ट्राय करून बघा. डायबिटीज वाल्यांसाठी आता मुलं नाचणी नाही खात आहेत, तर आपण हे चोकोज मध्ये ते नाचणी मुलांना हे करतात. करू शकतो. कस्टमर आले तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे पापड आहेत, कुरडई आहेत. ही कुठली आहे? हा तांदळाचे आहेत का हे? साबुदाणा बटाटा. हो. हा पेरी पेरी पापड आहे, पोहा पापड आहे, साबुदाणा, गव्हाची कुरडई आहे, तांदळाची कुरडई आहे, हे साबुदाणा बटाटा चकली आहे, लसूण पापड आहे, मका पापड आहे, बीटचा पापड आहे, नाचणी पापड आहे. सगळ्या प्रकारचे पापड आहेत. बोला मॅडम काय पाहिजे? घ्या मॅडम. पापड आहे, कुरडई आहेत. आणि हे काय आहे? हे बिस्किट आहेत, कॉफी फ्लेवरमध्ये बिस्किट्स आहेत आणि हे चॉकलेट फ्लेवरमध्ये बिस्किट्स आहेत. खूप छान आणि टेस्टी बिस्किट आहेत लहान मुलांसाठी. एकदम तोंडात टाकलं ब्लास्ट होतो, म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम टेस्ट वेगळी आहे. इथे साड्या सुद्धा आहेत मंडळी, बघू शकता. मला एक ऑर्डर आहे. हँडवर्क साडी आहे, जसं कलकत्ता पॅटर्न आहे, हँड होत आहे. हँडवर्क साडी आहे. हँडवर्क आहे, कश्मीर कोटा साडी आहे. सो ताई तुमच्याकडे कुठली कुठली लोणच्याची प्रकारे आहेत? होममेड पिकल्स है, हां. सीजनल सभी पिकल्स है हमारे पास. अच्छा, ओके. झुंदो है, लेमन चटनी है, गुड़केरी है, कटकी है, हां मिक्स है, हाँ. गुंडा केरी है, कमल गुंडा है, मीठी चना केरी. ये सारे पिकल्स घर के बनाए हुए हैं. उसमें किसी में केमिकल, विनेगर, कलर कुछ भी नहीं. सो मंडळी ह्यांनी जे सगळे लोणचं बनवलेले आहेत ना ते होममेड आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठलं केमिकल वगैरे यूज केलेलं नाही आहे, तर घरातून बनवून घेऊन आलेले आहेत. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची लोणचं आहेत, तुम्ही बघू शकता. ताईंनी सांगितलं आहे सगळ्या प्रकारे.
इथं कुठली कुठली लोणचं आहेत करून. तुम्ही एकदा इकडे विजिट. 22 वर्षापासून. सांग ना 22 वर्षापासून इथून बघू शकता तुम्ही 22 वर्षापासून ते बनवत आहेत लोणचं. म्हणजे त्यांच्या हाताची चव तर अप्रतिमच असेल. सुंदर. हे बघा त्यांचं पेपरमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. आणि बघूनच एकदम टेम्पटिंग वाटते. सगळ्या प्रकारे डिझाईन केलेल्या साड्या आहेत. हां हां दाखवा ना. स्वतः डिझाईन केले का? हो स्वतः केलेले आहेत काय? स्वतः डिझाईन या तुम्हाला मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये नाही. सिल्क पॅटर्न तुम्ही बघतायच की ह्यांनी ह्यांच्या स्वतः बनवलेल्या आहेत डिझायनिंग. स्वतः बनवलेल्या आहे त्या तुम्हाला शॉपमध्ये दुकानात नाही मिळेल. साडीची कॉस्ट आहे 1200 रुपये. डिस्काउंट मिळेल 1000. सो मंडळी तुम्ही इथं बघा की ह्यांची जी शॉप आहे ती आहे कोकण जत्रामध्ये. आणि आहे की त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे साड्या. या तुम्हाला कुठल्या दुसऱ्या मॉलमध्ये वगैरे नाही मिळणार. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथं येऊन घेऊ शकता. आणि ह्यांची जी प्राईस आहे ती 1200 पासून स्टार्टिंग आहे. तो डिस्काउंटसुद्धा ताई तुम्हाला देणार आहे. ताई देणार आहे. स्टॉल नंबर आहे 2. हां स्टॉल नंबर 2 आहे. गेटचा एंट्री मारल्यावर तुम्हाला दिसेलच. शर्ट्स वगैरे सुद्धा आहेत बॉईजचे. 550 पासून सुरुवात आहे. 550. ओके छान आहेत. टी शर्ट तर बघ ना सुंदर आहेत. हां कॉटनमध्ये बॉईजला खूप छान वाटेल ना. मीडियम पासून 3XL XL अवेलेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा आहे. ब्लाऊज नाही आहे पण ब्लाऊजचा जर सपोर्ट हवा आहे. आणि आता कसं ब्लाऊज एवढं लागत नाही. कुठलाही केला तरी चालेल. किती तारीखपर्यंत आहे? उद्यापर्यंत. थँक्यू. तो मंडळी इथे आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर बायका बघा कशा सुंदर नटून तयार आहे. डीजे पण लागलाय चांगला नाचायला. तो मंडळी आम्ही आलो आहोत दुपारच्या वेळेचा. आणि तुम्ही बघू शकता बायका अशा नटून थटून सुंदर अशा राहिल्या. त्रिखंडामध्ये आदिशक्तीच असतात. तुळजापूरची दादा आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मध आहेत? तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुकाई, कारल्याची एकविराई, असं सगळी खऱ्या अर्थाने आईच अस्तित्व स्थान आहे. परंतु आज 5 प्रकारचे मध आहेत तुमच्याकडे. ताईंचं या ठिकाणी समोर आणि हे सोज्वल रूप या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. कारण ती आज्ञा ईश्वर केलेली आई, ममता करणारी खऱ्या अर्थाने माई आहे, प्रेम करणारी ताई आहे. अशा सगळ्या ताई माईंचं या ठिकाणी स्वागत. आणि हे स्वागत झाल्यानंतर खास करून ही स्पर्धा नाही, ते एक प्रकारचं खऱ्या अर्थाने आपल्या नवऱ्याचं नावातून कौतुक करण्याचा हा उखाणा नावाचा प्रकार, जो की लग्न झाल्यानंतर, लग्नविधी झाल्यानंतर गृहप्रवेश करताना नक्कीच तिथे जोरदार. तुम्ही हे सगळं होममेड केलंय का? उखाणा घ्या. आता लग्नामध्ये कोणाचे मध काढून हे 40 वर्ष झाले असतील, त्यावेळी कोणी कोणता उखाणा घेतलेला तो काही आठवत नसणार. पण आता मात्र खऱ्या अर्थाने तो उखाणा या ठिकाणी प्रत्यक्षात येणार आहे. अंजलीताई, सुनीताताई, एकच सांगतो की आज या जमलेल्या महिला म्हणजे ना एक प्रकारच्या शीघ्र कवी असतात. शीघ्र कवी आहेत कारण बसल्या बसल्या चारोळीतून उखाणा तयार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. आणि म्हणून अशी ही स्पर्धा उद्याचा एकच दिवस इथे आहात ना तुम्ही? आपण या ठिकाणी आयोजित केली आहे, ती म्हणजे उखाण्याची स्पर्धा. त्या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी नाव घेतल्यानंतर मस्त रॅम्प करत या ठिकाणी यायचंय, स्टेजवर यायचंय, आपलं नाव सांगायचं, मस्त एक उखाणा या ठिकाणी घ्यायचा आहे. कधी हवा असेल तर घेऊ शकता. रेडी?
येत आहेत या ठिकाणी घोटाळा स्पर्धेसाठी प्रथम स्पर्धक स्मिता सगळं. ताई आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मसाले आहेत? मसाले कोणते आहेत? हा आगरी, हा आगरी कोळी मसाला आहे. वाडवळी, सुरुवात वाडवळी म्हणजे पालघरचा, पालघरचा. पहिले स्पर्धक मालवणी मंचावर आलेले आहेत. अच्छा, हा मालवणी. परीक्षकांनी ऑल द बेस्ट या आणि ठिकाणी हे असे असंख्य असंख्य. सँडविच मसाला, पेरी पेरी मसाला, शिकंजी मसाला, छोले मसाला, तंदुरी मसाला, ताक मसाला, चहा मसाला. छान मस्त तंदुरी मसाला. आंबे पण आहेत इकडे. लाडू आहेत आपल्या कोकणातले. मिरची पावडर आहे, हळद आहे, घरगुती आहे ना? घरगुती आहे. हो. अच्छा, तुम्ही सगळं होममेड बनवलेलं आहे का इथे? पिठं पण असतात. आज नाही आणले. किती दिवसापासून आहात? 23 तारखेपासून आहे. हा, हे चिक्कूचं लोणचं आहे. वाव, चिकूचं लोणचं खूप छान मस्त काहीतरी युनिक. आंब्याची कोचकाई. तर हे आहे, हे आहे माडीच्या फुलांचं सरबत. हा, अजून ताई नाव काय आहे तुमचं? माझं नाव आहे हर्षला साने. सुप्रभात महिला उद्योग हा माझा व्यवसाय हा. आहे. साने काकू हा माझा ड्रायव्हर आहे. वरती. म्हणजे अच्छा, त्यांनी उखाण्यामध्ये सगळे जे कोकणातले पदार्थ आहेत ना ते सगळे एकवटले होते. साने काकू. क्या बात आहे, खूप सुंदर, अच्छा. खूप छान, धन्यवाद. हा, पुढील स्पर्धक त्यांच्या आहेत पूर्ण या प्रोडक्ट ठिकाणी वरती नाव आहे का तुमच्या? साने काकू आहे. उखाणा घेतल्यानंतर आपण परत समोर जाऊ तसेच ते महाराष्ट्र त्याच्यावरती पाटील. पण आहे. मला असं वाटलं दुसरं कोण आहे, पण ह्याच आहेत का साने काकू? सगळ्यांना या ठिकाणी परीक्षकांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर. तुम्हाला जर मंडळी हवे असेल तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू हे आता शकता. आम्ही नंबर कोणाला देतो? अस्तित्व हे काय आयोजित बोललात? कोकण जत्रा 2024 लाल म्हणजे नाही, पाचवी. आजचा दिवस तिसरा. देवभूमी कोकणची पार्श्वभूमी लाभलेला हा आपला सोहळा. बेलफळाचं सरबत आहे. बेफळाचं. वा, मस्त. रेडी टू ड्रिंक आहे हे, तयार रेडी. करून हा, ठेवलंय. तयार करून ठेवलेलं असतं. अच्छा, असं भरपूर काही आहे तुमच्याकडे. वेगवेगळं आहे, खूप छान. वेगवेगळं. हा, कोकम तेल, कोकम तेल, वा, उद्या कोकमचं तेल हातपाय फुटतात ना, हा. तर ते त्याला घासायचं. घासून? स्वच्छ हातपाय धुवायचे, हा. स्वच्छ करायचे आणि हे त्याच्यावर घासायचं. घासायचंय. अच्छा, मंडळी तुम्ही बघू शकता की ताईंकडे ना सगळं आयुर्वेदिक पण आहे आणि अशा गोष्टी आहेत ना की तुम्हाला युनिक दिसतील. वा, व्हेरी गुड, क्या बात आहे. पुढचे स्पर्धक आहेत अक्षता तुपे. अक्षता तुपे होममेड आहे आणि खूप युनिक आहे सगळ्या गोष्टी. स्पर्धक क्रमांक 5 अक्षता तुपे. लोणचं कधी बघितलंय का तुम्ही? पुढील स्पर्धकांनी ताईंकडे तयार करायचं चिक्कूचं शीतलादेवी लोणचं आहे. कुलकर्णी, संजीवनी सुर्वे, साक्षी पाटील. तुम्ही या ठिकाणी सोप्यावर येऊन बसायचे. आणि हे तर ज्यांची नावं घेतली त्यांनी सोप्यावर येऊन ताईंनी बसा. सांगितलं अक्षता तुपे, आपल्याला शीतलादेवी आपले कुलकर्णी, हातपाय वगैरे संजीवनी सुर्वे, साक्षी त्यासाठी पाटील, ते प्रेरणा नार्वेकर. स्वच्छ सोप्यावर येऊन हात बसायचे आपण. धुवायचे आणि ते एका ह्याच्यावरती घासून लावायचे. बिनधास्त उखाणे घ्यायचे एकदम मस्तपैकी. हा, कोकमा सुद्धा आहे. छान देतात. त्या पाठी देऊन देतात. हे आंबट कोकण आहे की गोड? हे आंबट गोड ही आहे. गोड पण आहेत. आणि आंब्याची पेटी कशी आहे? ही 800 रुपये. पण एकच सांगतो, हे स्ट्रॉबेरी स्लाइस आहे. उखाणा घेतला तर 5,000 रुपये पाहिजे. येतो हा बघा. आणि चालेल. हे घे. हा, मग काय, नंदी आणि घेतो. आंबे कुठले आहेत ते? रत्नागिरी, देवगड. या, या. मग तर चला, विशेष या पुढच्या नाही. स्पर्धक आहेत शीतलादेवी काय कुलकर्णी. विशेष? पुढील स्पर्धकांनी तयार करायचे संजीवनी सुर्वे, साक्षी पाटील, प्रेरणा नार्वेकर, कविता घाडगे. आपण सगळ्यांनी येऊन बसायचं सोप्यावर मला असं वाटतंय नाचणीचे पोहे आहेत. आणि जरा कारण मस्त उखाणे घ्यायचे सगळे. ताई हे नाचणीचे पोहे आहेत ना? नाही हे आपले रेग्युलर लाल कोकणातले गावठी. अच्छा, गावठी पोहे. नमस्ते. सॉरी हा. माझं नाव शीतलादेवी सुनील कुलकर्णी. हे तर मी गावठी गावठी आंबा पण एवढाच आहे ना, तो एवढा छान आहे. तुम्ही साली सकट खाऊ शकता. कोकणची मका याद मस्त साल आहे आहे. त्याची. कोकणची माका याद राहिली. छान आहे. हांगा नक्की विजिट कोकणची करा. जत्रा उद्या पळाली. एकच दिवस आहे. हैसून नक्की हे सगळं बघायला या. आंबो खरंच खूप छान आहे. आणि आणि सोनं ह्या सुद्धा त्याच्यात घातलं. आंबा तर बघू मोहरी, शकता, आंब्याची साईज मिरची पूड, देवगडच्या. खोबराने केले सासव. घो म्हणता
ह्याची उत्तम चव. 1 लिटरची बाटली पुढे म्हणता कसे 1 लिटरची बाटली आंबो खाऊन तशीच लाल झाली आणि लाजेची लाली माझ्या गाली आली. मंडळी तुम्हा बघा सगळ्या एवढं रिजनेबल पुढील प्राइस मध्ये वाटचालीत मिळतंय ना आपल्याला. हा शुभेच्छा चारशे सीता. पेंटे सुद्धा देव बरे करू असे आणलेल्या म्हणतात. सगळ्या देवात सांगता सगळ्यांनी प्युअर हापूस. समृद्धी आरोग्य आणि सुनील रावांचं माता सदैव मिळो सौभाग्य. सुनील रावांचं माता सदैव मिळो सौभाग्य. धन्यवाद. क्या बात आहे, बहुत बढिया. खूप छान उखाणा या ठिकाणी घेतलेला ताईंनी. शीतलादेवी कुलकर्णी. ताईंनी टेस्ट करायला मँगो दिलाय देवगडचा आणि हा फर्स्ट खाल्ली. तुझे पण देव बरे करो. साली सकट खायला सगळ्यांचे बरे सांगितलं. करो. चला या पुढच्या स्पर्धक आहे शीतलादेवी कुलकर्णी. सॉरी संजीवनी सिंग. एकदम साखरेसारखा गोड आहे मंडळी. खूप छान आहे. साल पण कच्चा नाही. खूप आंबट नाही. अगं खा. नाही खा. खूप छान. नमस्कार, माझं नाव संजीवनी संजय शिंदे. शेवचे लाडू आहेत ना. हा हे शेवचे लाडू खडखडे लाडू आणि हे काय आहे? उकडे तांदूळ इकडे तांदूळ पण मिळतात आपल्याला ठेजेचे. खूप छान. गावाकडची सगळ्याच गोष्टी इकडे आलेल्या आहेत. आपल्याला गावाला जायची गरज नाही. बघू शकता ठेजेचे उकडे तांदूळ. कोण आजारी पुढील वगैरे स्पर्धक असेल आहेत साक्षी पाटील. तर हे टेस्ट करून घेऊ. लहान मुलं वगैरे आजारी असतील किंवा काय किंवा मोठा या ठिकाणी आम्हाला वयस्कर. प्रायोजक लागले टीव्ही मीडिया पार्टनर न्यूज 24 मराठी आता नवा भारत मला माझा नवा आवाज विचार नाही ना, पण प्रिंट मीडिया समजून पार्टनर घ्यायचं. नवशक्ती आपलं कम्युनिटी कार्यक्रम पार्टनर दादर सांस्कृतिक मंच दादर मुंबई. साक्षी पाटील. पेंट केल्यात की शिवलेत त्या. दाखवा ना ताई त्यांना. कोल्हापूर तालुक्यात कारवडे माझं गाव. गावात बांधली माडी, माडीवर नेसते साडी. हे बघा ताईने साडीला लावते स्वतःच्या हाताने केशव पडवळ बनवलेले माझा बाप. बघू शकता. बापाने आणली जाई, सुनीता पडवळ माझी आई. छान वाटते. बरे बॅग घेतले. बरे बॅग आहे. आईने आणली परात, परातीत ठेवते भात, भातावर घालते तूप, तुपासारखं रूप, तुपासारखा जोडा. जोडा आहे हौशी. स्वीट आहेत सगळे. गणेशरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या बघा इकडे आहेत. ते बरोबर म्हणाले कारण की आम्हाला सवय झाली. भाऊ नंतर बहीण कशी आहे ही ताई? सासू सगळं वेगवेगळं. एक उखाणं सांगतो की मला पण जरा दिवस वाटतो. तुम्ही आणि मी अनेक कार्यक्रम करत असतो आणि अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळ्या महिला मस्तपैकी उखाणा घेत असतात. त्या दिवशी असं एका कार्यक्रमाला गेलो तर एका ताईने मस्तपैकी उखाणा घेतला. काल्पनिक आहे का? उखाणा असा होता की या जन्मात होते मी अनिल रावांची राणी. या जन्मात संसार केला सुखाचा मी होते अनिल रावांची राणी. पण पुढच्या जन्मात पाहिजे मला अंबानी. घरी गेलो किती माळ खाल्ला सुद्धा पाहिजे. चला यानंतर पुढचे आहेत अर्थात प्रेरणा नार्वे. 6 महिने बाहेर राहतो फ्रीजमध्ये वर्षभर राहतो. 6 महिने. चांगलं आहे ना. हे कोणत्या प्रकारचं आहे? बनारसी. गव्हाचं पोतं सुईने उचललं आणि हे काय आहे? आवळा. आवळा आणि मंदाररावांनी मका पावडर लावून पटवलं. हा संसार असो दुकानाला भारी भारी घेतलं. सावरायचा. संसार असो दोघांचा हे लहानपणी खायचं केला तर मंदारनी तो आवरायचा. हो पेरूवडी पण आहे. थँक्यू. काय अरे बीएमसीत कामाला आहेत. पेरूवडी पण आहे. पेरूवडी आंबावडी पण आहे. धन्यवाद. चिंच आहे ती, स्पर्धक आहेत बारीक या बारीक. ठिकाणी कविता घाडगे. आणि हे आपण लहानपणी खायचो. सगळ्याचे ना. हे बघा. नमस्कार, मी सौ कविता गणेश घाडगे. खंडात खंड आशिया, देशात देश, भारत देश, राष्ट्रात राष्ट्र, भरपूर काय जिरा गोळी या आहे. महाराष्ट्र राज्यात 12 सण, 12 महिने चिंच आहे गोलवाली. चैत्राचा रांगवाली सुद्धा पाडवा, आहे तिकडे. वर्षारंभ मराठी, बडीशेपचे प्रकार आहेत इथे. रामनवमीसाठी, वैशाख अक्षय मेव्याचे प्रकार आहेत. सोन्याची बी, आवळ्याचे प्रकार आहेत. वटपौर्णिमेला सगळे प्रकार आहेत. आणि इथे कुठले सोप आहेत? रोस्टेड आहे. 7 वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला मारल्या फेऱ्या 7, जन्मोजन्मी मागितली पतिदेवांसाठी 7. हे बघा श्रीफळ आहे का? मस्त. काय मालवणीवाले स्टॉल ज्येष्ठ वटपौर्णिमेला आळसी आहे ना हे? फेऱ्या 7,
पतिदेवांची साथ आषाढी एकादशी मैत्रिणी समाज जमायला खेळाचा काळ वेळ त्यातच रक्षाबंधनासाठी काढायचा आहे भावासाठी वेळ भाद्रपद महिन्यात गणपती आले त्याशिवाय हेअर ऑइल अधिक मासात द्यायचे आहे जावयाला अधिक नवरात्र बसले अश्विन मासी दसऱ्याला धाव्या दिवशी कोजागिरीचा चंद्र लखा रात्रीच्या वेळी फराळाची करा आली आली दिवाळी कंदील पंत्या दाढी सडा रांगोळी वसुबारजीचे पूजन संध्याकाळच्या वेळी भाऊबीजेची ओवाळणी नवरा बायकोचा सण पाडव्याची नवरा बायकोचा सण भाऊबीजेची ओवाळणी नवरात्र लक्ष नववा महिना आला मार्गशीर्ष महालक्ष्मीचे पूजन केले चारही गुरुवार चंपाषष्ठीला केला खंडेरायाला नमस्कार पौर्णिमेची शाकंभरी नवरात्र करत असते तिळगुळाची गोडी घेऊन होळी बोंबाबोंब करती मुले केली पुरणाची पोळी सर्वांनी मिळून सगळे सण साजरे केले एकत्र नाही सर्वांनी मिळून साजरे म्हणजे नाही म्हणता गोडधोड झाले सर्वांनी मिळून सण साजरे केले एकत्र आणि गणेशरावांनी घातले मला छान फॅशनचे मंगळसूत्र मंगळसूत्र घालायला त्यांना 12 महिने लावले एवढे उखाण्यांमध्ये आले सगळे क्या बात सगळे सण या ठिकाणी घेतलेले पुढील आहेत वैशाली नाईक रंजना सावंत सुवर्ण वरळीकर सानवी नार्वेकर आणि श्रद्धा साळी आपण या ठिकाणी डोक्यावर विराजमान होते वैशाली नाईक वैशाली निलेश नाईक कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही घेऊ शकतात आणि पाहिजे तर गिफ्ट पण देऊ शकतात याच्यामध्ये हेअर ऑइल सोप केस आणि साबण असं एक कॉम्बिनेशन आहे त्याशिवाय गिफ्टिंगचे प्रोडक्ट्स काय प्राइस आहे दादा त्याची 399 आहे 390 चांगली आहे आणि 1000च्या वरती तुम्हाला कॉर्पोरेट गिफ्टिंग वेडिंगला वगैरे द्यायचं असेल खोलीला भिंतीला कपाटाला कपाटाच्या खूप सुंदर आहे थँक्यू खव्याचे आहेत काय आणि हे कंदी पेढे हा कुंदा आहे हा कंदी पेढे हा कुंदा हा कंदी पेढे कसे आहेत हे 150 रुपये 150 रुपये सर्व 150 रुपये 120 घरी बनवले पुढची रंजना सावंत टेस्ट पण खूप छान स्पर्धा करण्यासाठी आहे तुम्ही मस्तपैकी सगळे आलेले आहात अजिबात कुठल्याही प्रकारचे टेन्शन घ्यायचं नाही आहे आपण इथे बघू शकता मंडळी सगळे खाण्याचेच पदार्थ आहेत इथे आंबा वगैरे पापड मसाले लोणचे सगळं घरगुती आहे तर आपण टी शर्ट बघणार आहोत मंडळी भरपूर गर्दी आहे कारण खेळामध्ये कोणी 3 पारितोषिक आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यामुळे थोडीशी पाठीमागे आणि खेळ एकदम सोपे असतात काही टेन्शन घ्यायचं नाहीये मस्तपैकी आपण खेळायला सुरुवात करण्याच्या कोणत्याही खेळाडू आपण सो मंडळी आता आपण आलो आहोत फूडिंगमध्ये फूडिंगमध्ये काय काय मिळतंय ताईंकडे आपण बघूया ताई आपल्याकडे काय काय आहे आज सगळं आहे पण आता सध्या काय रेडी नाही एवढं अच्छा मग जे आहे ते सांगू शकता का हे काय आहे हे सावजी मटण सुक्का आहे मटन सुक्का सावजी अच्छा खरडा चिकन आहे खरडा चिकन वेगळ्या मसाल्यातलं चिकन हे मटन किमा आहे हां वजडी आहे बजरी आहे किमा पाव कलेजी पाव अच्छा आणि ते काय चिकन सुक्का अच्छा कितीला आहे चिकनची थाळी 350 रुपयाला थाळी पूर्ण हां आणि मटनची 350 हां चिकनची 250 आणि ही वजडी आहे बजरी कितीला
मजुरी 200ला आहे, थाळी घेतलं तर 250ला. 250ला. अच्छा, आपलं नाव काय आहे? माझं नाव शुभांगी आहे. हां. आणि आमच्या गटाचं नाव आहे अंजली महिला बचत गट. अच्छा, अंजली महिला. कुठून आहात तुम्ही? नागपूरवरून आलात. विदर्भ. विदर्भ. विदर्भ स्पेशल सावजी चिकन मटन. अच्छा, विदर्भ स्पेशल सावजी मटन. जबर, मस्त. नाव घेता दौडून सगळ्यांचं खांद्याची खिचडी. हा व्हेजच असते ना? खांद्याची खिचडी आहे का ही? खांद्याची खिचडी आहे का? खिचडी नाही आहे, पिठलं आहे. पिठलं आहे. अच्छा. आणि हे काय आहे? आमटी आहे. आमटी. ही पुरणपोळी आहे का? हो. कशी ती? 50 ला. मानाचा मुद्रा या शक्ती मंडळाही मानाचा मुद्रा. श्री ही एक नारी शक्ती आहे आणि ती महिषासुर मर्दिनीचं पण रूप आहे. सुंदरी आहे आणि सोजवळी आहे. आम्ही असाव कोंकणी माणसा, आम्ही असाव कोंकणी माणसा. रत्नागिरी असा आमचं गाव. त्या गावात होती रामाची पूजा. रामाचं ध्यान गेलं सीतेवर आणि सीतेचं ध्यान गेलं रामावर. राम बसले रथावर आणि सीता बसली अंकुरावर. आणि अभिजित रावांचं नाव घेते तेज माझ्या कुंकुवावर. थँक्यू सो मच. घेते इकडून. लोकशाही नवरी काही होणार नाही, सर्व सुरळीत होईल. इकडे घे. रुपेश बोलते. मतदान करून आले. हे आहे ना? करून आले आणि सांभाळलेली कुटुंबाची पत. मतदान करून आले, सांभाळलेली कुटुंबाची पत. आणि यशवंतराव यंदाही माझे तुम्हालाच मत. क्या बात है. साता जन्माला त्यांनाच मत आहे आपलं. थँक्यू. यानंतर मसाला आहे का? मसाला आहे. 2 प्रकारचा आहे मालवणी मसाला. एक जो आहे तो मीडियम स्पायसी आहे, एक आहे तो स्पायसी आहे. स्पायसी कुठला आहे? हा का? हा स्पायसी वाला आहे. तो वाला जो आहे तो मीडियम स्पायसी आहे. आणि हा कलर वाला आहे का? काश्मीरी. धना पावडर पण आहे. येतोय पाहिजे. कांदा लसूण मसाला पण आहे. तिळकुट पण आहे. भाकरी सोबत छान. माझं नाव शैला. हे बघ, फ्राय केलेले कांद्याचे गरे सुद्धा आहेत. पीठ आहे. वड्यांचे पीठ सुद्धा रेडीमेड आहे. थालीपीठ सुद्धा आहे. थालीपीठ. मिरची सांडगी मिरची. साधा आहे ना? हे गावचे आहेत ना काजू? गावचे आहेत ना? महाराष्ट्राच्या म्हणूनच ते वेंगुर्ला. कोकणचो अभिमान. महाराष्ट्रात म्हणूनच असा फणसाचे गरे पण आहेत. धन्यवाद. हे पण फ्रेश आहेत. 250 रुपये. कधीकडे टेस्ट करा. गाईचं तूप आहे, घरगुती आहे. घरगुती आहे ना? साताऱ्याचा. हा, घरगुती. सातारा कुठून? सातारा खटाव तालुका. मुंबईमध्ये सुद्धा आहे. आपले पेढे पण असतात. पत्ती पेढे आपले साताऱ्याचे. आपले गाईच्या दुधाचे आणि तुपाचे 190.
करायची असेल तर काय ऑर्डर करायची असेल तर कुठे करायला लागेल? ऑर्डर करायची असेल तर आपला एक नंबर आहे, मी नंबर देते, सचिन भारते 98336517. त्या नंबरवरती तुम्ही तुमचं फक्त ॲड्रेस पाठवला तर सेम डे किंवा सेकंड डे तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाते. पण कमीत कमी 1 लिटर तूप हवं आहे, त्याच्यावर तुम्ही लाकडी घाण्याचं तेल किंवा कंदी कढई मागू शकता. आणि हा आपला फार्म आहे. मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला, मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला. रामकृष्ण परब यांचे नाव घेते. लाकडी गाणीचे खूप छान, खूप सुंदर उखाणा घेतलेला म्हणजे उखाणा स्पर्धेतील सगळे स्पर्धे आता समाप्त झालेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्येकानेच खूप छान पद्धतीने आपापल्या तरुणी या ठिकाणी उखाणे घेतले आहेत. चहा आहे गुळाचा, त्यामुळे हळूहळू शब्दात हे आमचं सगळं होम प्रोडक्शन आहे, आधी स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे. रेडीमेड फक्त दुधात टाकली म्हणजे दुधात टाकायचं आणि वाफ द्यायची. भजी आहे, मूग डाळ भजी आहे, थोडंसं कांदा मिरची कोथिंबीर टाकायची, लगेच भजी करायची. तिला जे हवं ते ती सगळं रेडीमेड आहे, इथे फक्त टाकलं केलं आणि झालं. लाडू पण आहेत, ती समजत होतं बाकी इतर कुणालाही काही समजत नव्हतं. तूप टाकायचं जरा बस. काही पुन्हा ती त्या उखाण्यात घ्यायची. आणि हे मसाले आहेत का? मसाले सगळे. तर पराठीत गहू न होते त्याचा रेफरन्स असायचा तुझ्याकडे आणि त्याच्याकडे, बाकी कुणाकडेच नाही. आणि सोप आहे. 5 प्रकारचे सीड्स आहेत त्याच्यामध्ये. आता मात्र चिया सीड्स आहेत, ओवा आहे, सब्जा आहे. खोका रिलायन्सचा खोका, उकडी मोदक खोक्यात खोका आता रिलायन्स. आता जर गणपती येत आणि उद्या तर आहे आणि तो माझा खोका कितीला आहे का? 120. इथपर्यंत उखाणे नाविन्यपूर्ण झालेले, पण तरीही माझ्या कागदावर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक वगैरे वगैरे कोकणी ही आहे, गाईचं तूप आहे, गावठी आहे, स्पर्धेला धरून आंबा आहे रत्नागिरीचा, सारस्वत कॉलनी रत्नागिरीचा आंबा आहे. कुठलं? आणि दिलीप माझ्या फाटल्यानं धावला. कॉफी आहे. हे ज्यांना कळेल त्यांनाच कळेल, मराठी माणसांना हे कळणार नाही. डार्क हॉट कारण ते आपली भाषा जी आहे खरंच बोलीभाषा सुंदर आहे. आपण म्हणतो ना की प्रांतामध्ये आणि जशी वेगवेगळी भाषा बदली जाते तसंच खऱ्या अर्थाने त्या भाषेचा गोडवा देखील असतो. आणि कोकणामध्ये गेल्यानंतर जसं आणि पुरणपोळीचं पण मिक्स आहे. आपण मिक्स आहे, फक्त पाणी टाकायचं आणि गोळा करायचं, जास्त त्रास नाही, लगेच केलं झालं. आणि मूग डाळ भजी आहे. की आपण तो निकाल या ठिकाणी घोषित करणार, आपल्याकडे अजून वेळ आहे निकाल घोषित करायला. पण एकच सांगतो की आज या अस्तित्वाच्या कोकण जत्रेच्या माध्यमातून आपण ही संस्कृती जपण्याचा जो प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाला यश म्हणजे काय आहे? मुखवास आहे, पान मुखवास आहे, जेवल्यावर आपण खाऊ शकतो. आणि यानंतर मी आज या मंचावर आमंत्रित करतोय आणि खास करून अस्तित्वाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी खास आजच्या या सोहळ्यामध्ये अशा एका व्यक्तीला आमंत्रित करणार आहे की ज्यांना आजच अभिमानाने स्वाभिमानाने अर्थात राष्ट्रीय कला सन्मान या ठिकाणी आज जाहीर झालेला आहे. आणि तोही म्हणजे ज्यांचा आवाज ऐकून रसिकच होते, मंत्रमुग्ध होत असतात. आज या ठिकाणी सुनीता मॅम आणि जयंत मॅमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले अर्थात इंटरनॅशनल प्रवास सिंगर नॅशनल पुरस्काराने सन्मानित या ठिकाणी नामवंत पार्श्वगायक अर्थात या ठिकाणी आमंत्रित करतोय राजू काळे सरांना. एका जोरदार या सणासाठी झाल्या पाहिजेत. आणि आजच त्यांना या ठिकाणी नॅशनल पुरस्कार घोषित झालेला आहे. आणि सर अभिनंदन. आणि अस्तित्वाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन, पुढील काळासाठी या ठिकाणी शुभेच्छा. कारण गाणं प्रत्येकाला आत्मसात करायला आवडत असतं. यालाच या ठिकाणी स्पर्धा झाली. आज या ठिकाणी होणार सुनीता गावांनी जयंत या ठिकाणी आणि गाणं कोणालाच असतं, गाणं प्रत्येकालाच ऐकायचं असतं. कोणाला किशोर, कोणाला मोहम्मद रफी, कोणाला लता अशा. आणि आज आम्हाला आज या ठिकाणी अहोभाग्य अस्तित्वाला जत्रेच्या निमित्ताने कोकण जत्रेच्या आम्हाला राजू सर या ठिकाणी आणि या ठिकाणी फॉलो करत असाल तर आपली कोकण
कोकणातील अंकिता वालालकर तिच्या पेजला बऱ्याच वेळा माझ्या साड्या तुम्हाला दिसतील. तसंच आपल्याला 3 पुरस्कार मिळालेले आहेत साड्यांसाठी. स्पेशली हास्य जत्रेतले सगळे सेलिब्रिटी आपल्याकडे साड्या खरेदी करतात. मराठी बरेचसे टॉप सेलिब्रिटी आपल्याकडे साड्या खरेदी करतात. आणि आता सध्या नाचगा घुमाच्या ह्याच्यामध्ये कोकण जत्रेचं खूप भारी ते वाढत राहावं म्हणजे सगळ्या ऍक्ट्रेस इथून साड्या घेऊन गेलेल्या आहेत व्हावं असं मी इथं सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही बरं इथं बोलवलं सुनीता मॅडम आणि जे काही माझं दोन शब्द कौतुक केलं त्याबद्दल मी आपले आभार खूपच आभार सुनीताजी तुमचे पण. आणि सरकार म्हणजे पहिला स्टेज असं असेल काय नाव आहे असं राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे आणि तोही इतकं झालं झालं या ठिकाणी आलेला आहे. आणि खरंच सुनीता मॅम तुमचे या ठिकाणी खरंच कौतुक आहे की अशा व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलात आणि आमंत्रित केलं की ज्याचा आवाज संपूर्ण जगामध्ये आणि जगात. ही कशी आहे ताई? सर एक फक्त आला कॉम्बो पण आहे. खूप छान सर आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाला त्याच्या सांगवले त्याबद्दल मी खरंच आपलं या ठिकाणी अस्तित्वाच्या वतीने संपूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. जरा एकदा जोरदार टाळ्यांमध्ये सगळ्यांसाठी. आणि अजून शेवटची स्पर्धा बाकी आहे त्यांना चला उकाळालाच या लवकर. कसे आहेत हे पॅसे? ते 50 रुपये. ते 3 पण आहेत आणि 90. अच्छा या उकाळा स्पर्धेची शेवटची स्पर्धा आलो हे झाले. सह्याद्रीवरती अरे हे यांचं हे कोकण जत्रेतील हळदी कुंकू या समारंभाच्या निमित्ताने. धन्यवाद. खूप छान अंजलीताई. तोपर्यंत आपण या ठिकाणी या सगळ्यांचा निकाल लावायचा आहे म्हणजे तिथे निकाल लावायचा त्याचा वेगळा अर्थ घ्यायचा आहे. बरोबर की नाही? शब्द आहे मराठी भाषेला काय जसं बोला आणि जसं घ्या तसं. चला ज्यांनी पेहराव केलेला त्यांनी सगळ्यांनी डाव्या बाजूला यायचं आहे. पेहराव स्पर्धेसाठी ज्या ज्या तयार आहेत त्या सगळ्यांनी डाव्या बाजूला सगळ्यांनी आता खेळाला सुरुवात करायची आहे. गेम शोला चला सगळे आपण आता गेम शोला सुरुवात करणार आहोत. डेकोरेटर आता कुठे असतील त्याला विनंती आहे किंवा त्यांचे टेबल लावण्याचे फक्त बाजूला घ्यायचे. सहकारी कमिटी या ठिकाणी तयार आहेत. आता या ठिकाणी आपण खेळाला सुरुवात करत आहोत. या तुमच्यासाठी खेळ आहे. जेवढ्यांकडे बॅच धारी आहेत सगळ्यांनी यायचं आहे. सगळे बॅच चला डेकोरेटर आपणास विनंती इकडे टेबल काढायचे आहेत. चेअर पुढे घेऊ नका. एक सर्कल मस्तपैकी तयार करायचं या आणि जी यामध्ये चला ज्यांनी बॅच या ठिकाणी जेवढे सहभागी झालेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे बॅच आहेत सगळे एक मस्तपैकी हातामध्ये हात घुंपायचे आहेत आणि सगळ्यांनी गोल असं राऊंड करायचं. गोल उभे राहायचे. चला या आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. वेळ कमी आहे. हा अंजलीताई तुम्ही इकडे सोप्यामध्ये या डाव्या बाजूला. 800 पर्यंत आहे. हा कॉलेज नाही प्युअर आहे कॉटन. चला आपण आता खेळ खेळणार आहोत. सगळे एकदम सोपे सोपे खेळ असणारे जागेच्या हिशोबाने खेळायचंय.
सगळ्या तयार, सगळ्या ताई? हा, डेकोरेटर दादा कुठे आहात? जरा एक टेबल काढायचे तिथले. म्हणजे आपल्याला जागा अजून होईल. चला काही नाही, सोपे खेळ असणार आहेत आणि जे जिंकतील ते आज काहीतरी पारितोषिक नक्कीच घेऊन जाणार आहेत. तोपर्यंत 2 मिनिटं फक्त. म्हणजे तुमच्याकडे 500 पासून चालू आहे. ते सुद्धा प्युअर कॉटन मध्ये कॉटन आहे बघा, हा व्हाईट कलर. मंडळी पूर्ण आपण कोकण जत्रा बघितलेली आहे आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवली आहे. पूर्णपैकी बघा, खरंच खूप छान आहे. उद्याचा लास्ट दिवस आहे तर तुम्ही नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे. भरपूर काही गोष्टी युनिक आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील आपल्या ब्लॉगमध्ये. सो चॅनलला आपलं लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझं काही ब्लॉगमध्ये चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या आणि ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.